हॅलो तारा फॅमिली, कशा आहेत सगळे? मजेत ना? मिथुन राशी. तर तुमचा एप्रिल महिना, मे महिना आणि जून महिना हे 3 महिने कसे जाणार आहेत ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. तर पहिलं बघणार आहोत एप्रिल महिना तुमचा कसा जाणार आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट शिक्षण किंवा जे एज्युकेशन घेतात त्यांच्या बाबतीत मी सांगेन की मनासारखे मार्क भेटणार आहेत, मनासारख्या डील्स होणार आहेत, मनासारख्या जे शिक्षण घेत आहेत. ओके, इन्स्टिट्यूट असू दे, अभ्यास असू दे, कॉलेज असू दे, स्कूल असू दे, मिथुन राशींना खूप छान मार्क मिळणार आहेत. जे परिश्रम तुम्ही घेता त्याचं फळ तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट देखील चांगला मिळणार आहे. तर फक्त एवढंच आहे की फार जागरण नाही न करता शांततेमध्ये अभ्यास करून तुम्ही परीक्षा द्या किंवा त्याच्यावर पावलं उचला. एप्रिल महिन्यामध्ये प्रवास आहे, खूप सुखरूप आणि शांत आणि मनासारखा प्रवास आहे. मोठी ट्रिप असू शकते, 4 व्हीलर, नवीन वाहन, नवीन घर, नवीन कार, नवीन सायकल किंवा एनिवन जी नवीन वस्तू तुमच्या घरामध्ये येताना मला दिसत आहे मिथुन राशी काहींच्या बाबतीत. तर नवीन सुरुवात, नवीन रिलेशनशिप, नवीन संधी, अशा पद्धतीची न्यू एनर्जी मिथुन राशींच्या बाबतीत एप्रिलमध्ये बघायला मिळत आहे. लग्न ज्यांची ठरली नाही त्यांची लग्न ठरताना दिसत आहे. ती एनर्जी तुमच्याकडे येताना दिसत आहे. फक्त ती उचलायची कशी हे तुमच्या हातात राहील. ओके, तर एप्रिल महिन्यामध्ये पगारवाढ देखील होऊ शकते. नोकरी चेंज करायची असेल तरी एप्रिल महिना तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. एखादी गोष्ट तुम्हाला पार्टनरशिपमध्ये करायची असेल तरी एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. त्यानंतर असं दिसते आहे की तुम्हाला तुमची झोपेकडे लक्ष द्यायचं आहे. झोप पूर्ण होणार नाही आहे. काहींच्या बाबतीत हेल्थमध्ये पोटदुखी, डोकेदुखी किंवा हाडांच्या बाबतीत काही त्रास जाणवेल एप्रिल महिन्यामध्ये. तर थोडंसं डॉक्टरचा सल्ला घेऊनच औषधं पाणी करायचं आहे. ओके, तर हे होतं एप्रिल महिना. एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो सगळं छानच आहे. सगळ्या गोष्टी मनासारख्या होताना बघायला भेटतील. नवीन एंट्री, नवीन सुरुवात, नवीन गोष्टी घडताना बघायला मिळणार आहेत आणि त्यात तुमच्यासाठी भल्यासाठीच असणार आहेत. ओके, तर आता बघणार मे महिना, म्हणजे जिथे तुम्हाला नवीन ॲडमिशन घेतलं असेल, नवीन कॉलेज असेल किंवा काही, ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल. ओके, तर आता बघणार आहोत मे महिना. मे महिन्यामध्ये ना तुमची एनर्जी खूप हाय असेल. तुमच्यामुळे बरेचसे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. मिथुन राशी असं आहे की स्वतःच्या जीवेवर ताबा नसेल तर तुमचा राग आणि तुमचा इगो किंवा तुमचे शब्द त्याच्यामुळे भलं मोठं नुकसान होऊ शकतं. मिथुन राशी जवळची व्यक्ती कायमची लांब जाऊ शकते तुमच्या इगोमुळे, तुमच्या रागामुळे. कारण का मिथुन राशी तशी शांत असते, पण राग आला तर प्रचंड टोकाचा येऊ शकतो. ओके, तर त्यामुळे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या इगोवर, रागावर, जिभेवर, शब्दांवर कंट्रोल ठेवायचं आहे. सर्वात मोठं हे एक लाईन आहे. सर्वात हाय एनर्जी मला हीच दिसते आहे. मग तुम्ही कुठल्याही स्टेटसला असेल, कुठल्याही स्टेजवर असाल, स्टेज म्हणजे कुठल्याही स्टेजवर तुम्ही शिक्षण करत आहात किंवा नोकरी धंदा करत आहात, तुम्ही ऑलरेडी एक ज्या गोष्टीसाठी तुम्ही बघत आहात हा व्हिडिओ. ओके, तर तिथे फक्त एवढंच सांभाळ करायचं आहे की तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. आता आरोग्यामध्ये इथे तुमची ओव्हर ॲसिडिटी होताना दिसते आहे. प्रेग्नन्सी असेल तर काळजी घ्यायची आहे. प्रचंड जास्त उष्ण काही खायचं नाही आहे. त्यानंतर स्पोर्ट्समध्ये शक्यतो कोण असेल तरीसुद्धा स्पोर्ट्सवाल्यांसाठी ही एनर्जी खूप चांगली राहील. पहिली गोष्ट हे थोडंसं पॉझिटिव्ह आहे. स्पोर्ट्समध्ये तुम्ही स्पोर्ट्ससाठी हा व्हिडिओ बघत असाल तर डेफिनेटली खूप पॉझिटिव्ह राहील. ही एनर्जी तुम्हाला एक बेनिफिटच देईल. ठीक आहे, पण ओव्हरऑल ही एनर्जी नेगेटिव्ह झोनला जाते आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या शब्दामध्ये आणि रागामुळे रिलेशनशिप किंवा नातं तुटू शकतं. एखादी व्यक्ती दुखवली जाऊ शकते, नोकरी जाऊ शकते किंवा बिझनेसवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या ग्राहकांवर राग काढू शकता. अशा पद्धतीचं समजलं. तर तुम्हाला कुठे काय कंट्रोल करायचं ही मी एक ओव्हरऑल एनर्जी तुम्हाला सांगत आहे. आता बघायचं आपण जून महिना.
द स्टार कार्ड, एस ऑफ वँड्स आणि क्वीन ऑफ पेंटिकल्स. तर इथे खूप 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 छान कार्ड्स आले आहेत जून महिन्याचे मिथुन राशी, आणि ह्याच्या कम्प्लीट अपोजिट राहणार आहात. जर इथे तुमचे काही गोष्टी ब्रेक होत आहेत तर इथे त्या परत जुळत आहेत. ह्याचा अर्थ इथे तुम्ही कंट्रोल करायचा आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इकडे जरी काही गोष्टी तुमच्या जर दुखवल्या गेल्यात, तुमची व्यक्ती लांब गेली, तरी इथे तुम्ही परत त्यांना मिळवू शकता. तुमचा प्रेमाने तुम्ही ते परत जिंकू शकता. आणि जून महिन्यामध्ये ना कुठलीही, जसं की तुमचं जी एप्रिलमध्ये एनर्जी आहे ना, तीच तुमची डायरेक्ट त्याच्यापेक्षा हाय लेवलची एनर्जी जून महिन्यामध्ये आहे. तर इथे कसं आहे की तुमचं ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस वाट बघत असाल, कुठल्याही एका पर्टिक्युलर गोष्टीला घेऊन तुम्ही वाट बघताय ना, त्याची स्टार्टिंग, त्याची सुरुवात होताना तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे असं झालं की आता लग्नाचं स्थळ बघतायत, तर ते स्थळचा अनुभव, ती ती ते लग्नाची भेट, त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला घ्यायला मिळणार आहे. तुम्ही जॉब शोधत असाल तर जॉब लागलेला असणार आहे. म्हणजे त्याची एनर्जी करंटमध्ये चालू असताना तुम्हाला अनुभव बघायला मिळणार आहे. सिंगल असाल तर जून महिन्यात तुमच्याकडे कोणतरी पार्टनर असणार आहे. तर समजते मला काय म्हणायचं आहे. ती एनर्जी तुम्ही फुलफिल, एन्जॉय करणार आहात जून महिन्यात. ओके मिथुन राशी, तर ज्या आता तुम्हाला छान कॉलेज एन्जॉय करायचं आहे, स्कूल एन्जॉय करायचं आहे, पार्टनर एन्जॉय करायचं आहे, लग्न एन्जॉय करायचं आहे, प्रेग्नन्सी एन्जॉय करायची, तर ती ऑलरेडी इथे डन झालेली एनर्जी दिसते आहे मला जून महिन्यामध्ये. आणि खूप खूप छान एनर्जी जून महिन्याची तुम्हाला मिथुन राशी अनुभव घ्यायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे होते हे एप्रिल, मे आणि जून. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या ओळखी जे मिथुन राशी आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.